सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। ग्राम पंचायत पिंपला से बिन विरोध सरपंच पद पे श्रीमती कंचन कालीराम मैडम को चुन लिया गया। गांव वालों ने उनका जबरदस्त स्वागत किया, जो आप हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं। वो अपने घर से निकली और मंदिर गई, भगवान का दर्शन किया और वहां से मैडम को उनके परिवार के साथ और गांव वालों ने गाजे बाजे के साथ नाचते गाते ग्राम पंचायत पे पहुंचे, जहां उन्होंने अपना फॉर्म भरा, साइन किया और वहां पे बिन विरोध उनका स्वागत किया गया, जो कि कोई भी दूसरा सदस्य सरपंच के लिए फॉर्म नहीं भरा था। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। और उनका बबलू सेठ जो आए हुए थे, उन्होंने भी उन्हें शुभकामनाएं व्यक्त की और जो भी काम है उन्होंने वादा किया कि उनका हम साथ देंगे, वो काम करेंगे आगे का। तो चलिए हम दिखाते हैं आपको। थोड़ा पीछे इधर ही रख। तुम्ही आम्ही जाऊ भेट लाव ना बघतो ते भगवा म्हणजे भेटा बस लावा ना टिकली मला बस चालू आहे ना आता इथं बघा बरोबर नाही इथं बघा भाऊ इथं बघा समोर ओके, या कॅमेऱ्यात बघा सगळे रेडी। इथं बघा समोर, बाहेर आणखी काढा समोर बघा कॅमेरा। सदस्य एकूण 11 पैकी 8 मान्य सदस्य उपस्थित होते। आजच्या सभेचे कोरम पूर्ण झाल्यानंतर मी ठीक 5 वाजून 5 मिनिटांनी विशेष सभा सुरुवात केली। दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सौ कांचन काळीराम भोईर यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले। त्यांनी सदर नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची मी छाननी केली व सदर अर्ज हा फिट ठरवला। तर मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रामपंचायत पिंपलास येथे सौ कांचन काळीराम भोईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले। मॅडमचं खूप खूप अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा। व या विशेष सभेस उपस्थित असलेले सर्व मान्य सदस्य, ग्रामस्थ, सर्व पत्रकार बंधू सर्वांचे आभार मानून मी आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। नमस्कार, नूतन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।
पिंपला ग्रामपंचायत माझा बिनविरोध निवड झाल्याबद्दल पूर्ण गावकऱ्यांचे आमच्या कमिटीचे आभार. माझी सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व पिंपला ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्यांचे मनपूर्वक आभार. तसेच ग्रामस्थांचे पण आभार. प्रत्येक कामे आम्ही कमिटी मिळून पूर्ण विकास कामे आम्ही व्यवस्थितपणे करून घेऊ. हात करा. कांचन बाजू कोण बिझी ठेव. वाटचाली शुभेच्छा. आमची कवाड गावची आमची बहीण कांचन कालुराम भुईर या आज पिंपलास गावच्या सरपंच झालेल्या आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला माहेरवासिनीला माहेरच्या माणसांना सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि आमचं नाव लौकिक तिने पिंपलास गावचा विकास करून करावं असा तिला मी आशीर्वाद देतो. मोठा भाऊ या नात्याने बहिणीला आशीर्वाद देतो आणि ती विकास करेल असा मला दृढ विश्वास आहे आणि तिला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद आणि माझ्या परिवाराकडनं सुद्धा तिला हार्दिक शुभेच्छा.
लसणे परिवाराकडून केलं तर भिवंडी तालुक्यातील एक सर्वात अर्जुन कौतुक करतोय. त्याचबरोबर मान्यश्री जयंती म्हात्रे ही मंडळी आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा पुढील तालुक्यातील एक आदर्श व्यक्ती स्नेह भोजन केल्याशिवाय वेळे भिवंडी वेळाचं वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. भांडे या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचं देखील मी भोईर कुटुंबाच्या वतीने मनापासून स्वागत करतोय. कांचन कालीराम यांची ग्रामपंचायत पिंपलासच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व पिंपलास ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या परिवाराच्या वतीने व आमचे नेते आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वतीने स्वतः माझ्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आमच्या या विभागातले नेते आदरणीय गिरीश म्हात्रे साहेब असतील, संजय दादा असतील, विकास असतील, त्यांचे मस्के असतील, त्यांचे सर्व हे सहकारी, त्यांनी सर्वांनी मिळून ही जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तेव्हा एका हाती भारतीय जनता पार्टीचा सरपंच या ग्रामपंचायतीवर विराजमान झाला. पण नंतर ग्रामस्थांच्या वतीने व सर्व पक्षीयांच्या वतीने त्यांनी विनंती केली का आम्हाला आमच्या गावात सर्व पक्षी आम्ही एकत्र येऊन आम्हाला ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जे काय आमचे सदस्य असतील त्यांना सर्वांना सरपंचपदी बसून एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे. तत्वतः आदरणीय आमच्या नेत्यांनी त्याला मान्यता दिली. पण जे नंतर गावचा एकदा सरपंच झाला तो कुठल्या पक्षाचा नसतो, तो गावाचा असतो हे यांनी पिंपलासवासियांनी दाखवून दिलं. तर त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ज्यांना ज्यांना त्यांनी संमती दिली ते सरपंच झाले. आज 2-2.5 वर्षानंतर या ताईचा नंबर लागला. मी या आजच्या चांगल्या दिवशी त्यांच्या पुढच्या वाटचालीत त्यांना शुभेच्छा देईन. विकासाच्या बाबतीत आम्ही नेहमी आमचे आदरणीय नेते कपिल पाटील साहेब कटिबद्ध आहेत. आधी आम्ही पिंपलास ग्रामपंचायतमध्ये आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने अनेक विकास कामं केली. जी विकास कामं बाकी असतील ग्रामस्थांच्या वतीने जे विकासाचं मागणं येईल ती पूर्ण करण्याची आज मी आजच्या या चांगल्या दिवशी शाश्वत पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. दादा, देखा जाए तो पिंपलास गांव में सरपंच पद जो इन्हें मिल रहा है या फिर किसी को भी मिला है, बहुत कम टाइम मिल रहा है, 2 से 3 महीना मिल रहा है. इस बीच तो सरपंच को जो है सीखने में ही टाइम चला जाता है, तो कैसे वो विकास कर पा रहे हैं? अभी पिंपलास गांव की नहीं पूरे हमारे ग्रामीण भाग की जो ग्राम पंचायत उनकी सबकी सोच बनी है कि जो भी सरपंच बनता है वो सरपंच 4 महीना 3 महीना ये सोच करके कोई सरपंच नहीं बनता है. जितने भी हमारे सदस्य वो एक अलग अलग पैनल से भी चुन के आए रहेंगे तो वो सब गांव के लिए काम करते. तो जब इधर अगर 11 सदस्य रहेंगे तो 11 जन खुद को सरपंच ही समझते. वो इसका 4 महीने का टर्म, उसका 3 महीने का टर्म, ये सोच नहीं रख के अपने 5 साल का टर्म, अपन सब सरपंच गांव से चुने हुए लोग हैं तो ये सबका टर्म समझ पे काम करते. इसके लिए सीखने का टाइम ये गए 2.5-3 साल से सदस्य अनेक सरपंच के नेतृत्व में उन्होंने काम किया है तो उनका काम अच्छा ही है. तो आगे सीखने की जरूरत नहीं. जिस दिन ये सरपंच की सदस्य बन के चुन के गए उस दिन से सीखने का माहौल उनका तैयार हुआ. और मेरी जो जानकारी है अच्छा सा काम करेंगे. जितना भी टाइम अभी आगे उनको मिला होगा वो भी अच्छे से विकास का काम दादा. अशी सदिच्छा घेऊन तुम्ही आणि सर्वच मोठ्या संख्येने वेट करून या सोहळ्यासाठी मनापासून स्वागत. कुटुंबाच्या वतीने देखील आमचं मनापासून स्वागत. क्रिकेट जगतातील मनस्वी स्वागत करतं. आपण देखील या ठिकाणी त्या सर्वांचं मी भोईर कुटुंबाच्या वतीनं